श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 2026 सुरू होत आहे, अवघ्या काही दिवसावर आलेला आहे. खूप दिवसांपासून माझे अनेक बंधू भगिनी सेवेकरी हे विचारत होते की आपल्या चॅनलला म्हणजे स्वामी 24ला मागच्या वर्षी जी नित्यसेवा व्हायची, आपण ऑनलाईन लाईव्ह सामूहिकरित्या नित्यसेवा महाराजांचे 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृत क्रमशः पठन करणे, 11 माळ जप करणे, ही जी नित्यसेवा आहे अनेक सेवेकरींची घरी काही ना काही कारणाने होत नाही. त्यामुळे मी म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही नित्यसेवा मागच्या वर्षी लाईव्ह राबवली होती. त्याला खूप जणांचा खूप सुंदर प्रतिसाद होता. खूप सेवेकरी ताई आणि बंधू भगिनी सर्व वेळ काढून त्या सेवेला जॉईन होत होते. परंतु माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला ती सेवा थांबवावी लागली. वेळ माझा निघत नव्हता. परंतु आता येणाऱ्या नवीन वर्षामध्ये खूप जणांचे मेसेज आलेले, खूप जणांचे कमेंट आलेले आहेत की ती नित्यसेवा जेव्हा चालू होती तर त्यानिमित्ताने आमची सेवा घडत होती, तर कृपया ही सेवा पुन्हा सुरू करावी. आणि त्याचसाठी खास तुमच्या विनंती खातीर आणि महाराजांची जी इच्छा आहे असं मला देखील वाटत आहे, त्यामुळे नवीन वर्षामध्ये 1 जानेवारीपासून लाईव्ह नित्यसेवा मित्रांनो आपण पुन्हा सुरू करत आहोत. काय असतं तर लाईव्ह नित्यसेवेमध्ये आपण दररोज दिवसाची कुठली तरी एक वेळ ती मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, एक वेळ दिवसातनं आपण काढतो आणि त्या एक वेळेमध्ये नियोजित एक वेळ आपण काढू कुठली तरी जी सगळ्यांना सोयीस्कर असणार आहे. तर त्या वेळेमध्ये दररोज आपण आपल्या चॅनलला लाईव्ह येतो, लाईव्ह सेशन सुरू होतो. त्या सेशनमध्ये मी स्वतः ती नित्यसेवा करतो आणि माझ्यासोबत तुम्ही सर्व त्या लाईव्हला जॉईन होतात आणि आपण सामूहिकरित्या, तुम्ही तुमच्या घरी बसून आणि मी या ठिकाणी बसून सामूहिकरित्या आपण 3 अध्याय महाराजांचे स्वामीचरित्र क्रमशः हे पठन करतो. त्यानंतर 11 माळ जाप देखील आपण सामूहिकरित्या करतो. आणि जेव्हा माझी आणि तुमची सेवा ही बहुसंख्येने एकत्र आणि सामूहिक पद्धतीने होत असते तर त्या सेवेचा जो प्रभाव आहे, जो असर आहे, तो 100 पटीने वाढतो आणि त्या सेवेचं 100 पटीने फळ हे माझ्यासोबत तुम्हाला प्रत्येकाला मित्रांनो मिळत असतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला घरात वैयक्तिक जे सेवा करायला अडचण येते, जे काही अडथळे येतात, नित्यसेवा सामूहिकरित्या जेव्हा आपण चॅनलवर आपल्या करू त्यावेळेस आपल्याला ती एक जाणीव असते किंवा एक जबाबदारी असते की अमुक अमुक वेळ झालेली आहे, माझी नित्यसेवेची वेळ झालेली आहे, चॅनलवर सगळे लाईव्ह आले असतील, मलाही जॉईन व्हायचं आहे. त्यानिमित्ताने आपण सगळे आपले कामं वेळेवर आवरून किंवा योग्य ते बंदोबस्त करून आपण त्या सेवेला हजर होतो मित्रांनो. आणि महाराज आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात, लक्षात घ्या. तर 1 जानेवारीपासून ती सेवा आपण पुन्हा सुरू करत आहोत आणि त्या सेवेचा वेळ काय असणार आहे, किती केव्हा होणार आहे, हे सगळं तुम्हाला कळणार आहे. कसं काय कळणार आहे तर बघा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे मित्रांनो, आपल्या स्वामी 24 चॅनलचा जो सामूहिक सेवेसाठीच खास बनवलेला होता, त्याची लिंक मी तुम्हाला, व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक याच्या खाली देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला प्रथम तो व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. कारण या नित्यसेवेची जी काही वेळ असणार 1 तारखेपासून सगळी माहिती, वेळ वगैरे मी त्या ग्रुपवरच पोस्ट करणार आहे. मग तुम्हाला तिथे येऊन सगळं कळणार आहे. सगळ्यात आधी जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि 1 तारखेला सेवा सुरू होण्याच्या आधी तुम्हाला 100% त्याच्यावर मेसेज येणार आहे की सेवा किती वाजता असणार आहे. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या स्वामी 24 चॅनलचं इंस्टाग्राम अकाउंट देखील दिलेलं आहे, तेही जॉईन करा. त्याच्यावरही उपयुक्त असे छोटे मोठे तोडगे आपण स्वामी सेवेतले घेऊन येत असतो, अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो. व्हॉट्सॲप ग्रुप या ठिकाणी आपण 2 वेगवेगळे बनवलेले आहेत, हे प्रकर्षाने सांगतो. महिला वर्गाचा व्हॉट्सॲप ग्रुप वेगळा आहे आणि पुरुष व्हॉट्सॲप ग्रुप वेगळा आहे. तसं मी मेन्शन केलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. महिलांनी महिलांच्याच ग्रुपला जॉईन व्हायचं, पुरुषांच्याच ग्रुपला जॉईन व्हायचं. कृपया एवढं फक्त स्वामी सेवक म्हणून आपण हे जबाबदारी आणि हे भान आपण पाळलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, या नित्यसेवेला खूप साऱ्या संख्येने हजेरी लावा. याचा प्रभाव हा इतका सुंदर आहे. आम्ही मागच्या वर्षी माझ्यासोबत खूप सेवेकरांनी या नित्यसेवेचा लाभ घेतला आणि याचा अनुभव घेतलेला आहे. आपण घरी वैयक्तिक जेव्हा सेवा करतो आणि जेव्हा आपण सगळे मिळून स्वामींची सेवा करतो, सगळे स्वामी सेवेकरी, तेव्हा याचं फळ हे 1000 पटीने वाढत असतं. हा एक त्याचा फायदा. आणि त्याच्यानंतर नित्यसेवा झाल्यानंतर देखील दररोज आपण 10 ते 15 मिनटं, आपण लगेच डिस्कनेक्ट होत नाही, 10 ते 15 मिनटं आपण डिस्कस म्हणजे मी माझ्या स्वामी सेवेकरींसोबत, बंधू भगिनींसोबत बोलत देखील असतो. त्यामार्फत आपली चर्चा देखील होत असते. थोडेफार आपले काही प्रश्न असतील किंवा विचारांची देवाणघेवाण देखील 10-15 मिनटं होत असते. ठीक आहे, तर याचा सगळ्यांनी निश्चित लाभ घ्यायचा आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. पण सगळ्यात आधी व्हॉट्सॲप ग्रुप आपले जॉईन करा, आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. त्या ठिकाणी तुम्ही काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.